तर तुम्ही बघाल तर हाच तो सेक्शन आहे जो थोडासा टेक्निकल डिफिकल्टी होता. तर आम्ही काय केलं, आधी ट्राय केलं की टू व्हील ड्राईव्हमध्ये गाडी कुतपत जाते ते बघायला. आणखीन स्लोली गेलो बऱ्यापैकी. आणखीन टू व्हील ड्राईव्हमध्ये पण बऱ्यापैकी ट्रॅक्शन होतं. आणि तुम्ही खाली बघितलं तर संपूर्ण एकदमच माती माती होती आणि दगडं आणि खड्डे खूप होते सेक्शन्समध्ये. काही काही सेक्शन्समध्ये ते एकदमच खड्डे होते. आणि या पॉईंटच्या इकडे आल्यावरती गाडीने ट्रॅक्शन सोडलं. तर हां, हे तुम्ही बघितलं इकडे ट्रॅक्शन सोडलं, म्हणजे टू व्हील ड्राईव्ह वरती जायला मागत नव्हती. आणि मग आम्ही काय केलं की थोडंसं बॅक केलं. आणखी तुम्ही बघितलं तर स्लोप पण एवढा होता की ते जे वाईप्स होते ते पण पडले. तर थोडंसं बॅक केलं आणि हँडब्रेक एंगेज केला. फोर व्हील ड्राईव्ह लो एंगेज केलं आणि नंतर मग थोडंसं रेस देऊन पुढे गेलो. तर ऑटोमॅटिकली गाडी पुढे चढली विदाउट एनी एफर्ट. तर हा जो सिनारी होता ऑफ हॅविंग अ प्रॉपर फोर व्हील ड्राईव्ह हार्डवेअर, तोच आम्हाला गुरखामध्ये पसंत पडला. आणि विच मेक्स गुरखा ॲज अ युनिक व्हेकल. आणखीन कोणत्या पण सिच्युएशनमधनं तुम्ही बाहेर येऊ शकता. तर हा एक मेजर प्लस पॉईंट होता ऑफ सिलेक्टिंग फोर्स गुरखा. त्यामुळे ड्रायव्हरला मॅन्युअल फुल कंट्रोल मिळतो ऑन डुईंग वॉट दे वॉन्ट. तर असं आहे. आणि आम्ही एक्सपेक्ट पण नव्हता केला की फोर लो आम्हाला एंगेज करायला मिळेल, पण मिळाला. तर चांगलं होतं. आणि नंतर मग आम्ही फोर लो डिसएंगेज केला. आणि तुम्ही बघाल तर हा थोडासा स्लोप होता नंतर जाताना. तर इकडे नॉर्मल 2Hमध्येच गाडी आम्ही उतरवली. पण चांगला एक्सपिरियन्स होता. माझ्या हिशोबाने आपण कुठेतरी ट्रेनिंग घेतली पाहिजे की फोर लो ॲक्च्युअल कंडिशन्समध्ये कसं वापरायचं. तर मे बी मी बेटर केलं असतं विथ फोर लो इन सेकंड गिअर. ते मला नंतर रिअलाईज झालं. हा होता छोटासा अपडेट.